नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझे बेरोजगार मुलगी टू ॲप्स इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 30व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण आपल्या प्रोजेक्टसाठी कुबरनेट्समध्ये डिप्लॉयमेंट तयार केलं आणि पॉड्सची 2 रेप्लिकाज रन करून क्लस्टर चेकही केलं होतं. आज आपला मेन टार्गेट होता आपले ॲप्लिकेशन कुबरनेट्सवरून ॲक्सेस करणे. सुरुवातीला मी सर्व्हिस आणि नोट्स स्टेटस चेक केले. सर्व्हिस ॲक्टिव्ह होती, पण नोट्स साईडला इश्यू दिसत होता. मग पॉड्स स्टेटस पाहिलं आणि धक्काच बसला. काल रेडी असलेले पॉड्स आज रेडी नव्हते. ताबडतोब डिबगिंग चालू केलं, लॉग्स चेक केले आणि तिथे दिसलं की इमेज पुल होत नाहीये. माझ्याचकडून छोटीशी मिस्टेक झाली होती. डिप्लॉयमेंट फाईलमध्ये इमेज नेम चुकीचं टाकलं होतं, म्हणून कुबरनेट्सला इमेज पुल करता येत नव्हती. मी लगेच माझ्या नोडवरून करेक्टली वर्किंग असलेले इमेज नेम घेऊन deployment.yml मध्ये अपडेट केलं आणि अप्लाय करून रोलआउट रिस्टार्ट केलं. पण तरीही पॉड्स रेडी झाले नाहीत. मग लॉग्स पुन्हा तपासले आणि कळलं अपाचे फॉरग्राऊंडमध्ये रन होत नव्हतं, म्हणून कंटेनर लगेच एक्झिट होत होता. थोडं रिसर्च प्लस जीपीटीच्या हेल्पने कंटेनरला फोरग्राऊंड मोडमध्ये रन करण्यासाठी कमांड ॲड केली. पुन्हा कन्फिग अप्लाय केलं, पॉड्स रिस्टार्ट केले आणि मग बम, पॉड्स रेडीमध्ये आले. मी लगेच ब्राउझरमध्ये जाऊन ॲप्लिकेशन हिट केलं आणि काय, ॲप्लिकेशन फायनली कुबरनेट्सवर लाईव्ह दिसली. आजचा दिवस लिटरली मिक्स होता. एरर्स, डिबगिंग, फ्रस्ट्रेशन, सोल्युशन, सक्सेस, पण शेवटचं मोमेंट प्युअर जॉय. असा गेला आजचा दिवस, लर्निंग, एरर्स आणि फुल आनंदाने भरलेला. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेससोबत. अजून एक पाऊल डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हऑप्स जर्नी. बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.